अयोध्येमध्ये राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायला आता अवघे 24 तास उरलेत आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडींना वेग आलाय। सध्याची या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे 1992च्या अयोध्येतला फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट केलेला आहे। अयोध्येतील कारसेवकांसोबतचा हा फोटो आहे आणि फडणवीसांनी सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केलेला आहे। ही सध्या दृश्य बघतोय आपण। फडणवीसांनी नवभारत टाइम्सचा हवाला देत हा फोटो पोस्ट केलेला आहे। कारसेवकांसोबतचा हा फोटो आहे। 1992 सालचा अयोध्येमधला हा फोटो आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो पोस्ट केलेला आहे। अनेक कारसेवक या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या फोटोमध्ये नवभारत टाइम्सचा हवाला देत देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो पोस्ट केलेला आहे। एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फडणवीसांनी हा फोटो पोस्ट केला आहे। 1992 सालचा हा फोटो आहे। फोटोमध्ये कारसेवक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबतचा जो फडणवीसांचा फोटो आहे त्यांनी हा पोस्ट केलेला आहे। नवभारत टाइम्सचा हवाला देत त्यांनी हा फोटो पोस्ट केलेला आहे। राम मंदिराचं लोकार्पण अखेर उद्या होत आहे। अवघे 24 तास आता उरलेले आहेत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि त्यापूर्वी संपूर्ण राज्यभरात किंवा देशभरात अयोध्येशी संबंधित राम मंदिराशी संबंधित ज्यांच्या आठवणी आहेत त्या सगळ्या अशा पद्धतीने व्यक्त होताना दिसतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा मोह आवरलेला नाही। त्यांनी एक्स पोस्ट या संदर्भातली केली आहे। 1992 सालचा अयोध्येतला कारसेवकांचा फोटो कारसेवकांसोबतचा जो फोटो आहे त्यांचा तो त्यांनी पोस्ट केलेला आहे। नवभारत टाइम्सचा हवाला त्यांनी यावेळी दिला आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून अपडेट्स आपण घेतोय। जितेंद्र, काय नेमकं या फोटो संदर्भातल्या आठवणी आहेत ज्या फडणवीसांनी या एक्स पोस्टद्वारे समोर आणलेल्या आहेत? आपण पाहतोय की ज्याप्रमाणे फडणवीस आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे उद्या जो महत्त्वाचा देशभराला ज्या क्षणाची प्रतीक्षा आहे तो उद्या क्षण येतोय आणि या क्षणाचे जे साक्षीदार आहेत ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे देखील स्वतः राहिलेले आहेत। कारण कार सेवा जेव्हा झालेली होती 1992 मध्ये आणि त्याच्या पूर्वी जेव्हा झाली होती तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी यात सक्रिय सहभाग घेतलेला होता आणि ही जी आहे ही जुनी आठवण आहे ही त्यांनी आज एक्सपोर्टच्या माध्यमातून सर्वांसमोर आणलेली आहे की नागपूर रेल्वेच्या जे मध्यवर्ती स्थानक आहे त्यामध्ये जेव्हा कारसेवा निघालेली होती आणि या कारसेवेच्या माध्यमातून अयोध्येसाठी जेव्हा हे सगळे नागपूरची मंडळी गेलेली होती त्यावेळचं हे छायाचित्र आहे आणि त्या माध्यमातून फडणवीसांनी पुन्हा एकदा जे आहेत त्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। कालही एक नागपुरात कार्यक्रम झालेला होता त्यामध्ये देखील आम्ही कारसेवेच्या वेळी काय केलेलं होतं आणि त्याचबरोबर अनेक जे लोक होते त्यांचा सत्कारही करण्यात आलेला होता कारसेवकांचा। त्याचबरोबर एक जे त्यावेळचं जे गीत होतं तेही त्यावेळी म्हणून दाखवलेलं होतं। मात्र ज्या जुन्या आठवणी आहेत आणि मंदिर यही बनाएंगे रामलला हम आएंगे लेकिन आता जे म्हणतायत की मंदिर हम भव्य बनाएंगे रामलला हम आएंगे हे जे देवेंद्र फडणवीस म्हणतायत आणि त्याच्यातून त्या ज्या आहेत त्या जुन्या आठवणींना देवेंद्र फडणवीसांनी या माध्यमातून पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे। जी जितेंद्र, जसं दृश्यांमध्ये आपण पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय की 1992चा हा फोटो आहे ज्याची आठवण फडणवीसांनी दिली आहे। दुसरीकडे आपण बघतोय की फडणवीसांना निमंत्रण नाहीये राम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं, तसा प्रोटोकॉल आहे असं म्हणत असले तरी सुद्धा फडणवीसांनी मात्र ही आठवण यावेळी जागवलेली आहे असं पाहायला मिळतंय। नक्कीच रेड्डी, कारण जे निमंत्रण मिळालेलं आहे जे माहिती मिळते ती की हे पक्षाध्यक्ष जे प्रत्येक पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना हे निमंत्रण मिळालेलं आहे आणि त्यानुसार जे म्हणजे महाराष्ट्रातील जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण मिळालं आणि अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत दुसरे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निमंत्रण मिळालेलं आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या प्रोटोकॉलनुसार येत नाही त्यामुळे ते जाणार नाही। मात्र उद्या दिवसभर ते जे आहेत ते नागपुरात राहणार आहेत। नागपूरच्या रामनगर राम मंदिरातून जे आहेत ते या सोहळ्याचं लाईव्ह त्यांनी जागवलेली आहे। जितेंद्र, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। दानवेजी, आपण बघतोय सध्या एक्स पोस्ट केलेली आहे फडणवीसांनी आणि
आणि फडणवीसांनी ही जी काही पोस्ट केलेली आहे त्या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? कारण बऱ्याचदा आम्ही बघतो की कारसेवा जेव्हा प्रत्यक्ष झाली तेव्हा कोण उपस्थित होतं कोण नव्हतं याच्यावरून सातत्यानं तुमच्यामध्ये टीका होताना आम्हाला दिसते. टीकाचा काही प्रश्न नाही. कारसेवकामध्ये देवेंद्रजी 1993 वय काय होतं, त्यात कोण कोण का, आणि त्यांनी सांगितलं की मी नव्हतो, बरं का, होतो. दुसऱ्याला सांग त्याच्या तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ती जबाबदारी झटकलेली होती. सुंदरसे भंडारींनी, अटलजींनी, अडवाणीजींनी सगळ्यांनी जबाबदारी झटकलेली. आणि आता जी जी निश्चित. दानवेजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी या संदर्भात बोललात यासाठी. सध्या आपण ही एक बातमी बघतोय. 1992चा फोटो आहे जो अयोध्येतला, तो फडणवीसांनी एक्सपोज केलेला आहे. नवभारत टाइम्सचा त्याला हवाला त्यांनी दिला आणि त्यांनी हा दावा केलेला आहे एक प्रकारे असं म्हणावं लागेल. कारण 1992ला जी कारसेवा झाली त्याच्यामध्ये हा कारसेवकांचा सोबतचा फोटो आहे जो फडणवीसांनी पोस्ट केला आणि दावा केलेला आहे.